श्री गुरुचरित्र अध्याय 51 मराठी कथा स्वरूपात बिदरच्या बादशाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरास परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला. मी फार काळ प्रगट राहिलो तर बादशाह पाठोपाठ अनेक म्लेच्छ येथे येतील आणि त्यांचा येथील भक्तांना आणि ब्राह्मणांना उपद्रव होईल. म्हणून आता आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेला जातो असे उघड सांगावे. देहाने शिष्यांसहित आपण श्रीशैलास यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला. भक्तांनी स्वामींना पोचवायला आले असताना खूप विनवण्या केल्या. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, आम्ही याच गावात राहू, अमरजा संगमात नित्य स्नान करू, प्रेमाने गुप्तपणे मठातच राहू, तरी तुम्ही चिंता करू नका. त्यांच्या पश्चात मठात नित्य सेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले. भक्तजनांची जी जी इच्छा असेल ती ती प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतास जाण्यासाठी निघाले. तेव्हा भक्तलोक विचार करीत करीत मठात परत आले. तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना, कारण श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसते. भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य देहाने श्री पर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळ गंगेच्या तीरावर राहिले. त्यांनी शिष्यांना सांगितले, मला फुलाचे आसन तयार करा, मला पहिले तीरास जायचे आहे. आपण मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा. श्री गुरूंची आज्ञा होताच शिष्यांनी शेवंती, कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलांचे सुंदर मनोहारी आसन तयार केले व ते पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. तुम्ही गावात जावे असे भक्तांना सांगून श्री गुरु फुलांच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला. त्यावेळी निरोप घेताना श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्ही निज स्थानाला जातो, तिथे पोहोचल्याची खूण म्हणून फुले पाठवू. ती शेवंतीची फुले असतील. त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा. निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो. आणखी एक खूण सांगतो, गायनात माझे स्मरण करावे. जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहील. जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील. श्री गुरु दृष्टिक्षेपांत होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले. नंतर ते दिसेनासे झाले. त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले. थोड्या वेळाने काही नावाडी त्या दिशेने त्यांना त्यांच्याकडे येताना दिसले. ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाले, आम्ही श्री गुरूंना पाहिले. आम्ही पहिले तीरावर होतो, तिथे त्या श्रेष्ठ मुलींना पाहिले. त्यांचा वेश संन्यासाचा होता. त्यांच्या हाती दंड होता. त्यांचे नाव नरसिंह सरस्वती आहे. तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला आहे. तुम्ही आपापल्या स्थानास जावे, माझी भक्ती करून सुखाने राहावे. प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावीत असे तुम्हाला सांगितले आहे. असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले. नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली. ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली. नामधारकांनी सिद्धांना श्री गुरूंचे मुख्य शिष्य कोण होते असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती यांना श्री गुरूंनी परत जाण्यास सांगितले. मी मात्र श्री गुरूंच्या संगतीतच राहिलो. गृहस्थाश्रम धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते. श्री पर्वतावर तिघे आले व मी चौथा होतो. सायमदेव साखरे, दोन श्रेष्ठ कवी नंदी व नरहरी आणि मी अशा चौघांनी ती पुष्पे घेतली. श्री गुरूंचा महिमा व श्री गुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनूस आहे. हे असे गुरुचरित्र जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्विध पुरुषार्थांचा लाभ होईल असा श्री गुरूंचा आशीर्वाद आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 51 श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा सांगितली आम्हासी. म्लेंछ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगा भुवना, पुढील कथा निरूपणा. करुणावचन अमृतघना श्री गुरुचरित्र अद्यंत. सिद्ध म्हणे एकवस्सा, कथा असे अतिविशेषा. एकता जाती सकळ दोषा, चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गाणगा भुवनी. योजना करीती आपुल्या मनी, गोप्य राहावे म्हणून या. भक्तजन बोळवित, चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यांसी संबोखित, राहाविती अति प्रीती. दुःख करीती सकळ जन, लागता ती श्री गुरु चरणा. स्वामी आमुते सोडून, देवी जाता यती राया. ऐसे नाना परी विनविती, हसते झाले श्री गुरु मूर्ती. संबोखिती अति प्रीती, न करावी चिंता म्हणून. आम्ही असतो याची ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी. वसोमती सदा प्रेमी, गोप्य रूपे अवधारा. जे भक्त असते माझ्या प्रेमी, त्यांची प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्याधर्मी, जातो श्रीशैल यात्रेसी. प्रातस्नान कृष्णातीरी, पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री, माध्यान्नी येतो भीमातटी. संगमी स्नान करोणी, पूजा घेऊ मठी निर्गुणी.
चिंता न करा अंतकरणी, म्हणून सांगती प्रीती करे. जे जन भक्ती करती त्यावरी आमुची अति प्रीती, मन कामना पावे त्वरिती, ध्रुव वाक्य असे आमुचे. कल्पवृक्षाते पूजन यावे आमुचे जेथस्थान, पादुका ठेविती निर्गुण, पूजा करावी मनोभावे. संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती, भक्त जन जे इच्छिती त्वरित पावे परियेसी. ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी श्री पर्वतासी, भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात. चिंतित निगती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ, लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवूनी भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी, पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा. शिष्यांते निरोपिती अवधारा, पुष्पांचे आसन त्वरित करा, जाणे असे पैलतीरा, ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी. आसन केले अति विचित्र, घातले गंगेमध्ये पवित्र, श्री गुरु शिष्यांसी सांगत जावे तुम्ही ग्रामासी. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो, भक्त जना घरी वसतो निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता संभोखोनी उठले श्री गुरु तेथोनी, पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांसी. कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी, सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघमासी असित पक्ष प्रतिपदेसी, शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी, पावता कोण आम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू. येथील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती, पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी. अनिक सांगेन एक खून, गायिनी करावे माझे स्मरण, त्यांचे घरी मी असे जाण, गायिनी प्रीती बहुमज. नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती, त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी अवधारा. एकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी, लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगोनी शिष्यांसी श्री गुरु झाले अदृश्येसी, चिंता करती बहुवसी अवलोकिता ती गंगेत. ऐसी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर, तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणोनी. शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर, होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वरा. संन्यासी वेशदंड हाती नाम नस्य सरस्वती, निरोप दिदरा आम्हा प्रती तुम्हा सांगिजे म्हणोनी. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता, जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपले स्थानासी, सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी. प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढूनिया, ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा. उतकिया अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी, मुख्य शिष्य प्रीती करी काढोनी घेती अवधारी. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरु नायका, गाणगापुरी असती एका शिष्य गेले आश्रमासी. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती, पाठविते झाले अति प्रीती आपण राहिलो समागमे. ग्रस्त धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत, त्रिवर्ग आले श्री पर्वता पण होतो चौथा. साखरे नाम सायन देव कवीश्वर युग्म पूर्व, नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण, तेची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष, महानंद उभय पक्ष पुत्रपौत्री नांदती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले, सकळा अभिष्ट लादले तत्कालिक अवधारा. श्री गुरुचरित्र ऐकता लादली सकळा अभिष्टता, या कारणे ऐका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु. पुत्रपौत्री जासी चाड त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ, श्री नस्य सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी. म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार, कथा एका मनोहर सकळा अभिष्ट लादे तुम्हा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 150तमोऽध्याय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.